फेब्रुवारी महिन्यामध्ये संगमनेर शहरानजीक एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले काही आरोपी संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामध्ये एक विधी संघर्षित बालक असल्याचं आता निष्पन्न झालंय. म्हणजे गेले 5.5 महिन्यापासून तो जो विधी संघर्षित बालक आहे तो अटक आहे. तो त्याची सजा भोगतोय, परंतु विधी संघर्षित बालकाकडे म्हणजे 18 वर्ष कंप्लीट नाहीये त्या व्यक्तीकडे पोलीस त्यांच्या ड्रेसमध्ये सुद्धा जाऊ शकत नाहीयेत. त्याला संगमनेर शहर पोलिसांनी मात्र त्याला अटक केली आहे. हा प्रकार घडलाय संगमनेर शहरामध्ये. विधी संघर्षित बालकाचे वकील आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे. सर, नेमकं प्रकरण काय आहे ते? कधी ही घटना घडली? सदरची घटना दिनांक 2/2/2026 मध्ये अटक करण्यात आली. तर जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे या आरोपीला ऑब्झर्वेशनखाली ठेवणे कायद्याच्या दृष्टीने गरजेचं होतं. परंतु त्याला ऑब्झर्वेशनखाली न ठेवता व जुवेनाईल कोर्टापुढे हजर न ठेवता त्यांनी अटक कारवाई दाखवलेली आहे, अटक केलेली आहे आणि त्याच्या न्यायालयात बाद निर्णय केलेला आहे. आणि सदर प्रकरण आम्ही हाताळताना मला माझे सहकारी ॲडव्होकेट रवींद्र शेळके, ॲडव्होकेट लंकेश्वर, ॲडव्होकेट कार्तिकी मॅडम आणि ॲडव्होकेट देवेंद्र, तसेच ॲडव्होकेट सागर शिंदे, ॲडव्होकेट कासर, इतर सहकारी मला याच्यामध्ये मोलाची मदत केली आणि या आरोपीला आम्ही न्याय मिळवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत. नेमकं तो विधी संघर्षित आहे तुमच्या कधी लक्षात आलं? तो विधी संघर्ष जो आहे, जेव्हा त्याचे आईवडील आमच्याकडे त्याचा जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट घेऊन आले, तेव्हा आम्हाला कळलं त्याची जन्मतारीख 25/10/2013 आहे. म्हणजेच आजपर्यंत त्याचं वय वर्ष 13 वर्ष 6 महिने आहे. 13 वर्ष. मग त्याचे जे आईवडिलांनी तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आणलं, हे खरं आहे हे कशावर तुम्ही ओळखलं? त्यांची आम्ही माहिती घेतली. जी आरोपीची आई होती, आम्ही त्यांना विचारलं तुमची जी डिलिव्हरी झाली ती कुठे झाली? ते म्हणे सरकारी दवाखान्यात झाली. आणि त्यांना विचारलं हा जो दाखला तुम्ही कुठं आणला? त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सरकारी दवाखान्यात अर्जही केला. अर्ज केल्यानंतर आम्हाला 2 दिवस दाखला मिळाला आणि त्यांनी न्यायालयाकडून तसंच आमच्या हातात दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये QR कोड आहे, तुम्ही ऑनलाईन पण तो तुम्हाला दिसू शकतो. हे सगळं होत असताना एकीकडं विधी संघर्षित बालकाच्या पुढे पोलिसांनी ड्रेसमध्ये जायचं कोर्टात असा नियम आहे, परंतु तरी पण यांनी त्याला नाही, अटक केली. कायदा म्हणजे तो कायदाच आहे आणि त्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवलं पाहिजे किंवा रिमोट होऊन ठेवलं पाहिजे. रिमोट होऊन ठेवायची तरतूद म्हणजे कोर्टाने आदेश केल्यानंतर आणि जेव्हा गुन्हा घडला तेव्हापासून त्याला अटक करायची नसते, त्याला ऑब्झर्व ठेवायचं असतं आणि त्याला जुवेनाईल कोर्टापुढे सादर करायचं असते, ही प्रोसेस असते. मग आता तरी त्याला अटक झाली. साधारणतः किती महिने तो बालक अटक राहिला? दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून जवळजवळ 5 ते 6 महिने होत आले. दोषारोप त्याच्या विरुद्ध दाखल झालेले. 6 महिन्यापासून तो अटक आहे. आता जो तपासी अधिकारी आहे, तपासी अधिकाऱ्यावर काय कारवाई होऊ शकते? आता तपस्या अधिकार कारवाई माननीय नामदेव हायकोर्टात आम्ही दाखल करण्याचा प्रयत्न आहोत. म्हणजे आरोपीचे आई वडील आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या मुलांना न्याय द्यावा म्हणून आम्ही वृत्ती दाखल करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. काय वाटतं कोर्टाकडून म्हणजे आता तुम्ही कोर्टामध्ये दाखल केलंय, कोर्टातून तुम्ही आरोपीस जो कोणी तपासी अंमलदार आहे, तपासी अधिकाऱ्यांविरुद्ध म्हणजे कायद्याने त्याच्याविरुद्ध काय सजा होऊ शकते? सजा म्हणण्यापेक्षा कोर्टामध्ये आम्ही जो बालक आहे त्याची मुक्तता होईल याकरता आम्ही अर्ज केलेला आहे. कारण या कोर्टाला, या दिवाणी फौजदारी न्यायालय कोर्टाला कुठलाही राईट नाही या विद्यार्थी संघाच्या बालकाच्या विरोधात केस लढण्याची, अगर अटकेत ठेवण्याची, अगर कोणताही न्याय देण्याचा या कोर्टाला अधिकार नाही. त्याच्याकरता आमचा प्रयत्न चालू आहे आणि आता तारखा दिलेली आहे कोर्टाने. पुढच्या हप्त्यामध्ये तो सुटण्याची दाट शक्यता आहे. असा परत प्रकार नको घडायला, पुन्हा पुन्हा असा प्रकार नको घडायला, त्याकरता पोलिसांनी काय दखल घ्यायला पाहिजे? असा प्रकार न होण्यासाठी पोलीस कमिशनर जो आरोपी असेल, मला शंका वाटली काही वय कमी होऊ शकतं, त्याच्या आईवडिलांना समज देणे, कायद्यानुसार समज देऊन त्यांना बोलून घेणे, त्याचं वय किती आहे याच्याबाबत माहिती करून घेणे, त्याचा आधार कार्ड, त्याचा जन्म दाखला किंवा शाळा दाखला याची चौकशी करत त्याच्यावरून वय त्याचं ठरलं जातं. आता या आरोपीचं जन्माचा दाखला आहे म्हणजे याच्यापेक्षा कुठलाही पुरावा, डॉक्युमेंटरी पुरावा वेगळा लागण्याची आवश्यकता नाही. तसा प्रकार प्रयत्न या तपासामध्ये यांनी केला पाहिजे होता, परंतु केलेला नाही. विधी संघर्षित बालकावरती कुठेतरी अन्याय झाल्याचं दिसून येतंय आणि 13 वर्षाच्या वय असताना सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी, जो तपासी पोलीस अधिकारी, त्यांनी कुठल्या प्रकारची शहानिशा न करता थेट त्याचं वय 19 आणि 20 वर्षे टाकून पंचनाम्यात तशी नोंद करण्यात आली आणि कोर्टात देखील त्याबाबत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं, परंतु त्यांनी कुठलीही शहानिशा नाही केली. आता त्याच्यावरती प्रशासन काय निर्णय घेणार, त्या तपासी अधिकारी जो आहे त्याच्यावरती काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.